हर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा लंबोदरं परमं सुंदरमेकदन्तम् रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय संवाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवणसिद्ध देशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की ग्राम दैवत भगवान की श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की वसुंधरारत्न राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की शिवयोगी संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की श्री संत रामेश्वरप्पा महाराज की पशुपतिनाथ महादेव की सब साधु संत महाराज की क्रांति सूर्य जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की वीर वैरागिणी अक्का महादेवी माता की छत्रपति शिवाजी महाराज की सब संतन की हर हर महादेव। भारत माता की वंदे मातरम। मानव धर्माचा विजय असो धर्मानेच विश्वाला शांती मिळते। गौ माता की सरस्वती माता की अपने अपने माता पिता की नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय
सर्वांनी एक टाळी जय हो नमः शिवाय 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 जय बोले एक टाळी वाजवा सर्वांनी जय हो जय हो जय भोले जय भोले सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशल्य मल्लिकार्जुनम् उज्जयिनी महाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम् नमः शिवाय जय हो नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय परल्यं वैजनाथञ्च डाकिन्य भीमशङ्करं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने नमः शिवाय 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 जय भोले जय हो जय हो वाराणस्यातु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रार्पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति नमः शिवाय नमः जय भोले नमः शिवाय 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 जय भोले नमः शिवाय नमः
नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले सर्वांनी एक टाळी वाजवा जय हो नमः शिवाय नमः शिवाय खाली बसलेल्यांचा आवाज आला पाहिजे मला माहिती आहे आज सगळ्यांचं सोमवार आहे तरी सुद्धा सगळ्यांनी सोमवार सोडूनच तुम्ही इथं आलेला आहे जसं भोजन केलेलं आहे तसं भजन झालं पाहिजे प्यार से बोलिए नमः शिवाय ओ नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिव शिव बोलो नमः शिवाय नमः शिवाय ओ नमः शिवाय वरुण म्हणा नमः शिवाय ओ नमः शिवाय नमः पार्वती पतये शिव हर हर शिव महापुराण भगवान की पशुपतिनाथ महादेव की श्री संत रामेश्वरप्पा महाराज की राणू भवानी माता की हर नम परापते शिव हर हर अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून लोणीघाट नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव भगवान पशुपतिनाथ शंभू महादेव राणू भवानी मातासह गावातील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु षटस्थल ब्रह्मी 108 डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु माऊली हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊली गुरु गंगाधर शिवाचार्य गुरु माऊली सह आंध्र महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीसह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून समता नायक क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून तीर्थक्षेत्र, पुण्यक्षेत्र, शिवक्षेत्र, लोणी घाट या परमपुण्यभूमीमध्ये श्री संत रामेश्वर अप्पा समाधी स्थळी पशुपतीनाथ महादेवांच्या दिव्य सानिध्यात श्री संत रामेश्वर अप्पा मंगल कार्यालय या ठिकाणी आजच्या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त, माता पिता, बंधू भगिनी, आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या पहिल्या दिवसीय शिव महापुराण कथेला सुरुवात करीत असताना प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला श्री संत रामेश्वर अप्पा मिटकरी महाराज लोणी घाटकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्रावण महिन्यातील अवचित्य साधून ग्रंथराज शिवलीलामृत पारायण, भव्य दिव्य शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। तीर्थक्षेत्र, पुण्यक्षेत्र, श्री संत रामेश्वर अप्पा मंगल कार्यालय, लोणी घाट, जिल्हा बीड, वर्ष दुसरे, दिवस पहिला। या पवित्र श्रावण महिन्यामध्ये दुग्ध शर्करा योग आलेला आहे। एकीकडे श्रावण आहे आणि एकीकडे श्रवण आहे। श्रवण आणि श्रावण या दोन गोष्टी प्राप्त व्हायला अनंत जन्मीचे पुण्यही लागते आणि खूप मोठं सौभाग्य लागतं। भाग्य वेगळं आणि सौभाग्य वेगळं, बरं का। पवित्र श्रावण महिना आहे। या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव परमात्म्याने या अखंड जगताला समुद्र मंथनातून निघालेल्या हलहल नावाच्या विषाच्या प्रभावातून वाचवलेला महिना म्हणजे श्रावण महिना आहे। याच श्रावण महिन्यामध्ये समुद्र मंथन झालं होतं। त्यातून निघालेलं हलहल नावाचं विष महादेवाने कंठामध्ये जर धारण केलं नसतं तर आज तुम्ही आणि मी इथं बघायला सुद्धा दिसलो नसतो, पाहायला सुद्धा दिसलो नसतो। या ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्म्याने या जगाच्या कल्याणासाठी हलहल नावाचं विष प्राशन केलं, कंठामध्ये धारण केलं आणि त्यावेळेस माझ्या महादेवाचा कंठ निळा झाला आणि त्या दिवसापासून भगवान शिवाला नीलकंठ महादेव म्हणून नाव प्राप्त झालेलं आहे। आणि त्या विषाचा प्रभाव महादेवाला सुद्धा होऊ लागला। विषाच्या प्रभावाने महादेवांना त्रास होऊ लागला। सर्व देवी देवतांनी महादेवांना या त्रासातून मुक्त करण्यासाठी एक आयोजन केलं आणि ते आयोजन याच पवित्र श्रावण महिन्यामध्ये जल, गावरान गाईचं दूध, जल म्हणजेच पाणी, पाणी म्हणजेच तीर्थ, जल, गावरान गाईचं दूध, जल आणि दुधाने भगवान शिवाला दुग्ध अभिषेक समर्पित केलेला आहे। भगवान शिवाचा त्रास थांबवण्यासाठी, भगवान शिवाच्या अंतःकरणामध्ये जी काही त्रास रूपी भावना प्रकट झालेली आहे त्या भावनेला कुठेतरी शांत करण्यासाठी दुग्ध अभिषेक करण्यात आला। तदनंतर जलाभिषेक करण्यात आला। शिवलिंगावरती 3 पत्री बेल ठेवण्यात आलं आणि भगवान शिवासाठी अखंड जगताने भगवान शिवाच्या चरणावर धावा केला, महादेवा आता शांत व्हा। आम्ही तुम्हाला पुरेपूर, आम्हाला जशा प्रकारची भक्ती हवी आहे त्या पद्धतीने आम्ही या श्रावण महिन्यामध्ये केलेली आहे। याच दुधाच्या प्रभावाने, याच जलाच्या प्रभावाने, याच बिल्वपत्राच्या प्रभावाने ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्म्याचा होत असलेला त्रास कमी झाला आणि त्याच महिन्याची सुरुवात
आज तागायत आपल्यापर्यंत आशीर्वाद रूपानं या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. जो कोणी सद्भक्त या पवित्र श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाच्या शिवलिंगाला जल, दुग्ध, अभिषेक, शर्करा, या ठिकाणी गावरान गाईचं मध त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. गावरान गाईच्या दुधापासून बनलेलं तूप, गावरान मध जो कोणी या शिवलिंगाला समर्पित करतो, बिल्वपत्र समर्पित करतो, श्रवण भक्ती त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होऊन ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा त्याला तात्काळ दर्शन देतात. असा हा पवित्र श्रावण महिना. आणि या श्रावण महिन्यामध्ये ब्रह्मांड नायकाची कथा ऐकणं म्हणजे भाग्य नाही बरं का, सौभाग्य लागतं. एक म्हण सांगितलेली आहे, सुख दुख मिलना भाग्य की बात है, सुख दुख मिलना भाग्य की बात है. इस पवित्र दरबार में शिव कथा सुनना और सुनाना सौभाग्य की बात है, सौभाग्य की बात है, सौभाग्य की बात है. आणि हे सौभाग्य आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. मला माहिती आहे आज पाऊस आलेला आहे, काही जण थंडीत काकडत आले, काही जणांना यायला जमत नव्हतं, तरी सुद्धा या ठिकाणापर्यंत पोहोचले. मग हे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पहा, हे सौभाग्य आपल्याला प्राप्त करून ज्यांनी या ठिकाणी दिलं, अशा या पवित्र नाम यज्ञ सोहळ्याच्या माध्यमातून भगवान शिवाचा आशीर्वाद ज्यांनी आपल्याला प्राप्त करून घेण्याचं सौभाग्य ज्यांनी प्राप्त करून दिले, असे श्री संत रामेश्वर अप्पा मिटकरी महाराजांचा वारसा भक्तीच्या बळावर पुढे चालवणारे, प्रेमळ अंतकरणाचे, महाराजांवर ज्यांचं विशेषतः प्रेम आहे, असे शिवभक्त परायण गुरुभक्त बाबूराव नाना संत रामेश्वर अप्पा मिटकरी महाराज लोणी घाटकर यांनी हे सौभाग्य आपल्या सर्वांना प्राप्त करून दिलेलं आहे. प्रथम मिटकरी परिवारांचं मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो की भगवान शिवाचं वाङ्मय सांगण्यासाठी त्यांनी मला हे सौभाग्य प्राप्त करून दिलं. बाबूराव नाना म्हणजे अतिशय जिद्दी व्यक्तिमत्व, हातामध्ये घेतलेलं काम पूर्ण करणारा भक्त म्हणजे बाबूराव नाना मिटकरी. एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आणि पहा, परिवारामध्ये सुद्धा संतती असावी. या जगाच्या पाठीवर संपत्तीपेक्षा संतती ही फार मोठी संपत्ती आहे. संपत्ती कुणीही कमवतं, पण संततीला जन्म दिल्यानंतर संस्कारामध्ये ठेवणं, मार्गात ठेवणं, भक्तीच्या मार्गाने मार्गक्रम करायला शिकवणं ही सुद्धा मोठी संपत्ती आहे. आणि ती संपत्ती मिटकरी परवानानं या ठिकाणी कमावलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आपल्या रामेश्वर अप्पांच्या पायावर पाय ठेवून बाबूराव नानांनी ही पताका हातामध्ये घेतली. आणि सोबतच बाबूराव नानांच्या या कार्याला आज नाना इकडं आले सुद्धा नाही, तरी सुद्धा इथली सगळी व्यवस्था करणारे शिवभक्त परायण आपले रवींद्र दादा बाबूराव नाना मिटकरी, शिवभक्त परायण रोहित दादा बाबूराव नाना मिटकरी, सर्व मिटकरी परिवार, नानांची धर्मपत्नी आहे प्रेमला आई बाबूराव नाना मिटकरी परिवार, आजच्या या पर्व काळामध्ये ज्यांनी या शिव महापुराण ग्रंथाची पूजा समर्पित केली, महाराजांचा यथोचित सन्मान केला, असे शिवभक्त परायण कल्याण रामेश्वर मिटकरी परिवार व शिवभक्ती परायण अनिल कल्याण मिटकरी परिवार. या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगीदान देणारे सर्व सद्भक्त, आजच्या पहिल्या दिवसापासून महाप्रसादाच्या दिवसापर्यंत अन्नदान सेवा देणारे सर्व सद्भक्त, या मंदिर प्रांगणामध्ये मिळेल ती सेवा निस्वार्थपणे समर्पित करणारे सर्व परिचित अपरिचित सद्भक्त, या शिव महापुराण कथेसाठी ज्यांची उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम लाभत आहे, असे रानू भवानी साऊंड सिस्टमचे ओनर शिवभक्त परायण पिनू दादा जाधव, राजकुमार दादा जाधव, या शिव महापुराण कथेसाठी संगीत साथ म्हणून या ठिकाणी प्राप्त झालेले
स्वर शिवाणी संगीत संच परिवार, गायनाचार्य सिंथ वादक, सूरमणी पुरस्कार प्राप्त शिवकीर्तनकार कथाकार, परमशिष्य आत्मीय बंधू शिवलिंग रामलिंग जळकोटे महाराज साकोळकर, कोरस गायनाचार्य भजन सम्राट हार्मोनियम वादक सूरमणी दत्तात्रय कोल्हाप्पा पापसिंगेकर, तबला वादक तबला विशारद आत्मीय बंधू आत्मलिंग महाराज लोहारेकर, चालत असलेली शिवमहापुराण कथा कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूटिंग करून महाराजांचे यूट्यूब चॅनल भक्तिधारा व आई म्युझिक या दोन्ही यूट्यूब चॅनलवर ही कथा प्रसारित करत असलेले परमशिष्य शिवभक्त परायण दत्तात्रय त्र्यंबक बेळे महाराज किलचकर व त्याचबरोबर पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये आपला बहुमूल्य वेळ काढून या शिवमहापुराण कथेचं श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांचं व आतापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्व सद्भक्तांचं आजच्या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपणा सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देवो अशी मंगल कामना करून आजच्या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेला आपण प्रारंभ करीत आहोत। आजचा पहिला दिवस म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं पहिल्या दिवशी तेवढं काही विशेष नसतं हो, आपण उद्यापासून जाऊ। बऱ्याच जणांना वाटतं पहिला दिवस म्हणजे लावालावीचा दिवस म्हणतात, काही नसतो। पहिला दिवस आहे लावालावी होत असते। कोणती लावालावी नेमकी आजपर्यंत मलाच कळाली नाही। पहिला दिवस आहे होत असतं म्हणतात, पण मी तुम्हाला प्रश्न करेन इथं बसलेल्यांना, कधी 10वीची परीक्षा दिल्यानंतर, कधी 12वीची परीक्षा दिल्यानंतर, एखाद्या MPSCची UPSCची परीक्षा दिल्यानंतर आपण कधी आपला 4था नंबर यावा 5वा नंबर यावा याची अपेक्षा करतो का? कितवा नंबर यावा वाटतो आपल्याला? पहिलाच नंबर यावा वाटतो की नाही? सगळ्यांना अपेक्षा पहिल्या नंबरची अपेक्षा असते। तर या परीक्षेमध्ये आपला पहिला नंबर यावा यासाठी आपल्याला वर्षभर अभ्यास करावा लागतो, बरोबर आहे की नाही? त्याच्यातून ते ज्ञान प्राप्त करावं लागतं। मग 3 तासाच्या पेपरने आपलं आयुष्य पुढे घडणार असतं, आपलं पद ठरणार असतं। त्याच अनुषंगानं भगवान शिवाच्या आशीर्वादाच्या डायरीवर आपला पहिला नंबर यावा, मुक्तीच्या डायरीवर आपला पहिला नंबर ज्याला यावा वाटतंय त्यांनी पहिल्या दिवसापासूनच या कथेचं श्रवण केलं पाहिजे। या पहिल्या दिवसापासूनच या कथा आपल्या जीवनामध्ये ज्ञान रूपानं श्रवण केल्या पाहिजे। आणि याचं श्रवण जोपर्यंत तुम्ही करत राहाल तोपर्यंत आपल्याला या श्रावण महिन्याचं फळही या पवित्र श्रावण महिन्यामध्ये प्राप्त होणार आहे। बघा, आपल्याला कुठं जायची गरज नाही, फक्त घरापासून इथपर्यंत यायचं आहे। बाकी आपल्याला अट्टहास काही करायची गरज नाही। आपल्यासाठी एवढं सुंदर आयोजन नियोजन झालेलं आहे, फक्त आपल्याला या ठिकाणी आपल्या जीवनातून आपल्या जीवनाचं सार्थक करून घेण्यासाठी कुठंतरी आपल्याला थोडासा वेळ काढायचा आहे। पहा, एकीकडे सुख आहे, एकीकडे दुःख। या कथेच्या माध्यमातून आपणा सर्वांना आशीर्वाद प्राप्त होणार आहे याचा आनंदही आहे। एकीकडे संत रामेश्वर आप्पांची आठवण म्हणजे दुःख आहे। आप्पा आपल्यामध्ये नाही आणि त्याच्यानंतर मोठं दुःख म्हणजे सुख दुःख हे हो प्रारब्धा स्वाधीन खंती वागवून काय लाभ, काय लाभ, काय लाभ। सुख येणं दुःख येणं हे आपल्या हातामध्ये नाही, पण तरी सुद्धा आपल्या जीवनात आलेलं दुःख पचवलं, आपल्या जीवनात आलेलं संकट मनामध्ये ठेवलं, चेहऱ्यावरती एक सुंदर अशी स्माइल ठेवली आणि या जगाच्या कल्याणासाठी या शिव महापुराण कथेचं आयोजन करून शिवभक्तीमध्ये आपलं जीवन व्यतीत केलं असे असणारे आपले शिवभक्तीपरायण बाबूराव नाना मिटकरी महाराज, आज यांची तब्येत जर पाहायला गेली तर हे
आजच्या कथेला येऊ शकत नव्हते, एवढी तब्येत त्यांची खराब होती. सगळ्यांना माहिती आहे त्यांची तब्येत बिघडलेली आहे. पण तब्येत बिघडलेली असताना देखील सुख असो वा दुःख असो, या दोन्ही प्रसंगामध्ये जो भक्त भगवान शिवाची आराधना करतो तोच भक्त भगवान शिवाचा दास होऊन मुक्तीचा अधिकारी होतो. आणि ते काम आपल्या बाबूराव नानांनी केलेलं आहे. पहा काय केले आपल्या बाबूराव नाना मिटकरी महाराजांनी. संत रामेश्वर अप्पांचा महिमा या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आणि त्या माध्यमातून या भगवान शिवाचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून देण्याचं काम केलं. आपलं दुःख बाजूला ठेवलं आणि त्या दुःखाला आपल्या मनामध्ये थांबवलं आणि या शिव महापुराण कथेचं आयोजन केलं. ज्यांनी दुःखात सुद्धा धरली संत रामेश्वर अप्पांच्या भक्तींची दोरी, ज्यांनी दुःखात सुद्धा धरली संत रामेश्वर अप्पांच्या भक्तींची दोरी, त्यांचंच नाव श्री संत कुळ बाबूराव नाना मिटकरी. बाबूराव नाना मिटकरी यांच्यासाठी एकदा पुनश्च जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ही स्तुती नसून रियालिटी आहे. याच्यामध्ये झाकून ठेवण्याचं काय आहे का नाना? नाही. दुःख असताना देखील परमार्थाचा पाया आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी रोवलेला आहे. मी भगवान शिवाच्या चरणी माझ्या शिवकथेच्या माध्यमातून 7 दिवस मी ही जी कथा सांगणार आहे, या 7 दिवसीय शिव महापुराण कथेचं जर फळ कोणाला द्यायचं असेल तर माझ्या महादेवाला विनंती करेन की माझ्या बाबूराव नाना मिटकरींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून दे. त्यांचा पूर्णतः आजार कमी करून त्यांना निरोगी आयुष्य प्राप्त होऊ दे, अशी मंगल कामना पहिल्याच दिवशी मी भगवान शिवाच्या चरणी करतो आहे आणि या शिव महापुराण कथेमध्ये प्रवेश करतो आहे. आज पहिला दिवस म्हणजे या भगवान शिवाच्या नामाचा, या भगवान शिवाच्या ग्रंथाचा परिचय आपण करून घेणं गरजेचं आहे. परिचय करून घेणं आपल्याला गरजेचं आहे. परमार्थ काय आणि संसार काय याचा अभ्यास आपल्याला आजच्या पहिल्या दिवसीय कथेच्या माध्यमातून करायचा आहे. आजपर्यंत आपण अनेक देवी देवतांचे मंत्रोच्चार करत आलेलो आहोत. रात्रंदिवस गणपतीचा श्लोक आहे, महादेवाचे श्लोक आहे, देवी मातेचे श्लोक आहे. पण नेमका या श्लोकाचा अर्थ काय आहे, या श्लोकामध्ये आपल्याला कशा प्रकारचा आशीर्वाद प्राप्त करून दिलेला आहे, याचं आपल्याला आजपर्यंत ज्ञान झालं नाही. आणि ते ज्ञान आपण आजच्या पहिल्या दिवसीय कथेमध्ये घेणार आहोत. मग या सप्ताहाचा उद्देश काय असतो, या शिव महापुराण कथेचा नेमका उद्देश काय असतो, त्याच्यासाठी भगवान शिवाने एक श्लोक ठेवलेला आहे. ओम सर्वे भवन्तु सुखिना सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग्यवेत. या श्लोकाचा अर्थ असा आहे, या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून सर्व सद्भक्त सुखी व्हावे, सर्वांचं जीवन रोगमुक्त व्हावं, सर्वांचं जीवन समृद्ध व्हावं आणि कोणालाच जीवनामध्ये दुःख होऊ नये. हे देवा, या कथेच्या माध्यमातून आम्हाला अशा प्रकारचं वरदान दे. यासाठी हा सप्ताह आयोजित केलेला असतो, जगाच्या कल्याणासाठी. आपला काही स्वार्थ आहे का? या कथेच्या श्रवणाने कुठेतरी तुमच्या जीवनामध्ये कृतीचं हे ज्ञान प्राप्त व्हावं आणि कुठेतरी तुमच्या जीवनाचा उद्धार व्हावा, यासाठी केलेला हा अट्टहास असतो. जो सुख में साथ देते हैं वो रिश्ते होते हैं, जो सुख में साथ देते हैं वो रिश्ते होते हैं, और जो दुख में साथ देते हैं वो फरिश्ते होते हैं, वो फरिश्ते होते हैं, वो फरिश्ते होते हैं. सुखामध्ये साथ देणारे हे आपले आपले असतात, पण दुःख असताना देखील साथ देणारे हे फरिश्ते असतात. देवाचं रूप घेऊन आपल्यावरती ही कृपा दृष्टी करण्यासाठी या शिव महापुराण कथेचे या ठिकाणी आयोजन करत असतात. म्हणून भगवान शिवानी सुद्धा सर्वश्रेष्ठ मान कोणाला दिलाय? ऐकणारा, सांगणारा की आयोजित करणारा?
कोणाला दिलाय? सांगणारा, ऐकणारा की आयोजित करणारा? पहिला मान कोणाला दिला? वा, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या दादासाठी, टाळ्या झाल्या पाहिजे. या शिव महापुराण कथेचं आयोजन करणारे पहिल्या अध्यायामध्ये नंदीगण सांगितलेले आहे. म्हणजे आपले मिटकरी परिवार नंदीगण होऊन भगवान शिवाची सेवा करत आहेत. आयोजन करणारे पहिल्या नंबरवरती आहेत. मी नाही सांगत, शिव महापुराण कथेचा पहिला अध्याय सांगतो. नंबर 2 आहे ऐकणारे की सांगणारे? कोण? ऐकणारे. वा, एकदा आमच्या ताईसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्या वाजवा. मी सांगितलं की नाही, टाळ्या वाजवल्यानंतर झटका येत नाही, अटॅक येत नाही का? रिपीट करावं लागेल म्हणून फिर से जोरदार टाळ्या वाजवा. वा. दुसरा नंबर आहे ऐकणाऱ्याचा, तुम्ही महेशांच्या मूर्ती. आणि मग तिसरा नंबर सांगणारा वक्ता आहे, तुम्ही बोलावलात म्हणून मी इथपर्यंत आलो, मला हे सौभाग्य प्राप्त झालं. माझ्या सांगण्यातून ऐकणाऱ्यामध्ये परिवर्तन होणार आहे. आणि या दोघांना ज्यांनी हे सौभाग्य प्राप्त करून दिलं ते आयोजक आहे. आणि म्हणून या सप्ताहाच्या उद्देशाच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाचं कृतार्थ सोनरूपी कल्याण करून घेण्यासाठी मिळालेली ही संधी आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी भगवान शिवाच्या या नामामध्ये तल्लीन होत असताना आपण सर्व देवी देवतांना वंदन करून त्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊन आपण शिव महापुराण कथेमध्ये प्रवेश करणार आहोत. प्रथमतः आपण कुठलीही पूजा करत असताना कोणाची पूजा करतो? श्री गणेशाची पूजा करतो. श्री गणेशाला वंदन करून पुढे देवी देवतांना वंदन करून आपण या शिव महापुराण कथेमध्ये प्रवेश करणार आहोत. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या श्लोकाचा अर्थ आहे, वाईट मार्गाने आचरण करणाऱ्यांना सरळ मार्गावर आणणाऱ्या, विशाल शरीर असलेल्या, कोटी सूर्याची प्रभा लाभलेल्या हे देवा श्री गणेशा, माझी सर्व कार्य नेहमीप्रमाणे निर्विघ्नपणे पार पडू दे अशी माझी व सर्व सद्भक्तांची विनंती आहे. म्हणून माझा व सर्व सद्भक्तांचा तुम्हाला साष्टांग नमस्कार असो. पहिला श्लोक. दुसरा श्लोक आहे, महादेवाला वंदन करूया. ओम त्रैलोक्य संपदा लेख्य समुल्लेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय परब्रह्मणे नमः. या श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे, स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे 3 लोक आहेत. या तिन्ही लोकाचे अधिपती, आराध्य दैवत अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा आहेत. हे महादेवा, तुमच्या दर्शनाने मी करत असलेले कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे अशी माझी व सर्व सद्भक्तांची तुला विनंती आहे. माझा व सर्व सद्भक्तांचा महादेवाला साष्टांग नमस्कार असो अशी विनंती दुसऱ्या श्लोकामध्ये केलेली आहे. तिसरा श्लोक आहे, अंबा भवानीला नमस्कार केलेला आहे. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या श्लोकाचा अर्थ आहे, सर्व मंगलमय गोष्टीतील मांगल्य रूप, कल्याणदायिनी, सर्व इष्ट फळ देणाऱ्या, शरणांगतास तारणाऱ्या, आश्रय देणाऱ्या त्रिनयनी गौरी नारायणी तुला माझा व सर्व सद्भक्तांचा साष्टांग नमस्कार असो अशा या श्लोकाचा अर्थ सांगितलाय. पुढं दुर्गा देवीला नमस्कार केलेला आहे. ओम शरणागत दिनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे दिवे नारायणी नमोस्तुते.
या श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे. शरण आलेल्या दीन दुबळ्यांना तारण्यास तत्पर असलेल्या, सकल विश्वाचा ताप दूर करणाऱ्या हे देवी नारायणी दुर्गे, तुला माझा व सर्व सद्भक्तांचा साष्टांग नमस्कार असो अशी विनंती केलेली आहे. पुढे गुरुला नमस्कार करूया. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरात गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे. गुरु हे साक्षात प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. गुरु हे साक्षात ब्रह्मा विष्णू आणि शिव आहेत. ते साक्षात परब्रह्म स्वरूप आहेत. अशा श्री गुरूंना माझा व सर्व सद्भक्तांचा साष्टांग नमस्कार असो अशी विनंती केलेली आहे. पुढे साधू संतांना आपण नमस्कार करूया. ओम अखंड मंडलाकारं व्याप्तयेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. या श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे. अखंड मंडलाकार संपूर्ण सृष्टीला व्यापून ज्यांनी आम्हाला त्यांच्या चरणाशी घेतलेला आहे अशा साधू संतांना माझा व सर्व सद्भक्तांचा साष्टांग नमस्कार असो. पुढे पवनसुत हनुमंतरायाला विनंती केलेली आहे, नमन केलेला आहे. ओम मनोजवं मारुतं तुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरं युतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. या श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे. मनाप्रमाणे वेगाने धावणाऱ्या, वायूप्रमाणे गती असलेल्या, इंद्रियाचे दमन केलेल्या, बुद्धिमतामध्ये सर्वात श्रेष्ठ असलेल्या वानर सेनेतील मुख्य वायुपुत्र श्रीरामदूत मारुतीला माझा व सर्व सद्भक्तांचा साष्टांग नमस्कार असो अशी या श्लोकाच्या माध्यमातून विनंती केलेली आहे. पुढे ज्या वेद व्यास ऋषींनी 18 पुराणाची निर्मिती केली, लिखाण केलं आणि 18 पुराण आपल्यापर्यंत पोहोचवले अशा महर्षी वेद व्यास ऋषींना आपण श्लोकाच्या माध्यमातून प्रणाम करणार आहोत. ओम नमः सर्व विदे तस्मे व्यासाय कविवेधसे चक्रे पुण्यं सरस्वत्या यो वर्षमिवं भारतम. या श्लोकाचा अर्थ असा आहे. सर्वज्ञ कवीमध्ये ब्रह्मदेवाप्रमाणे असलेल्या आपल्या प्रतिभेने मेघवृष्टी समान शिवमहापुराण नावाचे पुण्यदायी काव्य करणाऱ्या वेदव्यास महर्षी ऋषींना माझा व सर्व सद्भक्तांचा साष्टांग नमस्कार असो अशी विनंती केलेली आहे. आणि पुढे 33 कोटी देवतांना वंदन करून आपण या शिव महापुराण कथेमध्ये प्रवेश करणार आहोत. या शिव महापुराण कथेमध्ये जेवढा आनंद आहे तेवढा आनंद दुसरीकडे तुम्हाला कुठेही भेटणार नाही. जो सुकून नहीं पूरे संसार में, जो सुकून नहीं पूरे संसार में, वो सुकून है पशुपतिनाथ महादेव के दरबार में, पशुपतिनाथ महादेव के दरबार में, पशुपतिनाथ महादेव के दरबार में. कितीही मनाला वेदना होऊ द्या, कितीही मन दुःखी असू द्या, या शिव महापुराण कथेच्या ठिकाणी आल्याबरोबर तुमचं मन अगदी आनंदी व्हायला सुरुवात होतं. मग या आनंदी मनाला परिपूर्ण आनंदामध्ये रूपांतर करण्यासाठी आज आपल्याला या शिव महापुराण कथेचा परिचय श्रवण करायचा आहे. महर्षी वेद व्यास ऋषी रचित हा शिव महापुराण ग्रंथ आहे. या शिव महापुराण कथेमध्ये 24,000 श्लोक, 12 संहिता सांगितलेल्या आहेत. विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, विनायक संहिता, उमा संहिता, सहस्त्र कोटी रुद्र संहिता, 11 रुद्र संहिता, कैलास संहिता, शतरुद्र संहिता, कोटी रुद्र संहिता, मात्र संहिता, वायवीय संहिता,
धर्म संहिता अशा 12 संहिता सांगितलेल्या आहेत. आपण फक्त या 7 दिवसाच्या माध्यमातून विद्येश्वर संहिता आणि पार्वती खंड आणि कुमार खंड या 3 रूपी संहितेपर्यंत पोहोचणार आहोत. कारण तुम्ही आम्ही संपू, पण या कथा कधीच संपणाऱ्या नाही. कथा ह्या अजरामर आहे. म्हणून कमी वेळामध्ये आपल्याला जास्त ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न आपण या 7 दिवसाच्या माध्यमातून या ठिकाणी श्रवणाच्या माध्यमातून करणार आहोत. या 24,000 श्लोकाच्या माध्यमातून एका श्लोकामध्ये भगवान शिवाचं वाङ्मय दडलेलं आहे. एखादं साधारण पुस्तक वाचत असताना पहिल्या पेजवरती आपल्याला दिसतं पुस्तकाचा परिचय, त्याचा लेखक, त्याचं मुद्रांकितन कुठं झालं, त्याची छपाई कुठं झाली, त्याचं मूल्यांकन कुठं झालं, त्याची अक्षर जुळणी कुठं झाली, हे आपल्याला पहिल्या पानावरती पाहायला मिळतं. साधारण पुस्तकाचे लेखक आपण साधारण मनुष्य असतो, पण या शिव महापुराण ग्रंथाचा लेखक या जगाच्या पाठीवर दुसरा तिसरा कुणी नसून अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा स्वतः या पुराणाचे लेखक आहे. स्वतः भगवान शिवाचं वाङ्मय आहे. ही आई आहे. जसं एखाद्या लेकरानं आईला 5 रुपये मागावे, 2 कानफडात लावते. मेल्या, तुला काय अक्कल आहे की नाही? रोज काय मागतो 5 रुपये 10 रुपये? जा तुझ्या बापाकडे. आई सहज बोलून जाते. लेकरू मग ट्याव 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 करत कुठंतरी कोपऱ्याला जाऊन बसते. आईची माया. पुन्हा आई त्या लेकराच्या जवळ जाते. बाळ्या 5 रुपये नाही काय बाबा? ओके 1 रुपया घे. आईची माया आहे. पहिल्यांदा 2 कानफाडीत लावते, दूर करते आणि लगेच आपल्या लेकराला जवळ करून त्याला 1 रुपया का होणं हातात ठेवते. तसं ही शिव महापुराण ग्रंथ नसून आपली आई आहे. जीवनात संकटही देणारी हीच आई आहे आणि संकटाचं निवारण करणारी सुद्धा हीच आई आहे. फक्त या आईपर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. या आईला आपल्याला मागता आलं पाहिजे. या आईजवळ आपल्याला हट्ट करता आला पाहिजे. आणि ही आई या शिव महापुराण ग्रंथाच्या श्रवणाच्या माध्यमातून आपल्या जीवनाचा उद्धार करणार आहे. आपल्या जीवनामध्ये अक्षय सुखाची प्राप्ती करून देणार आहे. मग या आईची कथा तुम्ही आम्हीच नाही ऐकली. 33 कोटी देवी देवतांनी या आईची कथा श्रवण केलेली आहे. या शिव महापुराण ग्रंथाची सुरुवात कधी झाली, हे ग्रंथ आतापर्यंत कोणी श्रवण करत आलं आणि आपल्यापर्यंत कशा प्रकारे पोहोचलं याची सुद्धा परिपूर्ण माहिती या कथेमध्ये दिलेली आहे. पहिल्यांदा हे शिव महापुराण सृष्टी निर्मितीच्या नंतर भगवान शिवाने या कथा सांगायला सुरुवात केल्या आणि या जगाच्या पाठीवर पहिल्यांदा या कथा नंदी महाराजांनी ऐकायला सुरुवात केल्या. नंदी महाराज त्या ठिकाणी श्रवण करू लागले. पहिल्यांदा कथा कोणाला सांगितली? महादेवाने नंदीला सांगायला सुरुवात केल्या आणि माता पार्वती श्रवण करू लागल्या. नंदी महाराजांनी या कथा आपल्या जीवनामध्ये ज्ञान रूपाने अवलोकन केल्या, आपल्या जीवनाचा उद्धार केला आणि या कथा इतरांचं कल्याण व्हावं यासाठी हे व्रत आहे म्हणून नंदी महाराजांनी या कथा महर्षी व्यासांना सांगितल्या. महर्षी व्यासांनी ऐकलं आणि लिहून काढलं. बघता बघता शतकोटी नावाचा एक ग्रंथ तयार झाला. शतकोटी नावाचा. सुरुवातीला 18 पुराण नव्हते, एक शतकोटी नावाचा. त्याचं पहिलं पान होतं कैलासाच्या टोकाला आणि शेवटचं पान होतं सप्त पाताळाच्या पाताळाला. आता एवढा ग्रंथ वाचायला किती जन्म घ्यावे लागतील? असे करोडो जन्म घेतले तरी सुद्धा हा ग्रंथ आपल्याला वाचून पूर्ण होणार नाही. याची खबरदारी घेऊन, याची जाण ठेवून महर्षी व्यासांनी सर्व शिवभक्तापर्यंत या शतकोटी ग्रंथाचा आशीर्वाद प्राप्त झाला पाहिजे म्हणून या ठिकाणी महर्षी व्यासांनी या शतकोटी नावाच्या ग्रंथाचं 18 पुराणामध्ये रूपांतर केलं. 18 पुराणाची निर्मिती झाली आणि या 18 पुराणाचा राजा म्हणून
भगवान शिवाचा पहिला नंबर सांगितलेला आहे। भगवान शिवाची ही कथा आई सांगितलेली आहे आणि महर्षी व्यासांनी या शिव महापुराण कथा पुढे सूत पुराणिक महाराजांना सांगितलेले आहेत आणि सूत पुराणिक महाराजांनी या कलियुगामध्ये पहिल्यांदा या कथा प्रयागराज किती जणांना माहिती आहे? हात वरती करा। प्रयागराज किती जणांना माहिती आहे? प्रयागराज म्हणजेच इलाहाबाद, जिथे गंगा, यमुना आणि सरस्वती, काशी विश्वनाथाचं दर्शन घेण्या अगोदर आपण या प्रयागराजमध्ये गंगा, यमुना, सरस्वती या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करून आपण पुढे त्या ठिकाणी काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यायला जातो, बरोबर आहे? त्या प्रयागराजमध्ये तुमच्या माझ्यासारख्या हजारो शिवभक्तांना समोर बसवून या शिव महापुराण कथेचं श्रवण त्या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवणारे सूत पुराणिक महाराज आहेत आणि तिथून ते आजपर्यंत आपल्यापर्यंत ही शिव महापुराण कथा येऊन पोचलेली आहे। सूत पुराणिक महाराज या कथेचा परिचय देत असताना सांगू लागलेले आहेत, ज्या ठिकाणी भगवान शिवाची कथा सुरू असते ते साक्षात कैलास होतं म्हणतात। आता हे मंगल कार्यालय राहिलं नाही, साक्षात कैलास झालेला आहे आणि या कैलासामध्ये कथा श्रवण करत असलेले मानव नाही राहत, साक्षात शिवभक्त आणि शिवाचे गण होतात आणि या शिवभक्तांना, या शिवगणांना यम सुद्धा हात लावत नाही, यम सुद्धा तुमच्या जवळ येत नाही। या शिवा अनुभव मंडपामध्ये यमाला येण्याचा अधिकार नाही। 7 दिवस तुमची जिम्मेदारी माझ्याकडे आहे, 8व्या दिवशी फक्त फोन करू नका म्हणजे झालं, हे की नाही? 7 दिवस तुम्हाला झटका येणार नाही, 7 दिवस तुम्हाला कुठला आजार होणार नाही, 7 दिवस बिना टेन्शनी इथं येऊन कथा ऐका, फक्त 8व्या दिवसाची जिम्मेदारी माझ्याकडे नाही, हे की नाही? 8व्या दिवसापासून जरी आपल्याला पुन्हा तशाच प्रकारे यमापासून दूर राहायचं आहे ना, तर या शिव महापुराण कथेचं ज्ञान कृतीमध्ये उतरवून आपण आपल्या जीवनामध्ये पंचाक्षरी महामंत्राचा जप करत चला, कारण याच पंचाक्षरी मंत्राचा जप केल्याने पाहोणी आयुष्या शिवभक्ताला यमही थरथरला। ओम नमः शिवाय भवतरुणोपाय सुलभोपाय तारक मंत्र श्री गुरुचा। ज्याच्या मुखात पंचाक्षरी महामंत्र आहे, ज्याच्या कपाळाला विभूती आहे, ज्याच्या गळ्यात इष्टलिंग आहे, ज्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे, त्याच्या जवळ यम सुद्धा येत नाही, थरथर कापतो, दुरून त्याला नमस्कार करतो। ही शिवभक्तीची ताकद सूत पुराणिक महाराज सांगू लागलेले आहे। या पुण्यभूमीमध्ये कथा श्रवण करत असताना संकल्प करून कथा श्रवण करा। आज मी जो संकल्प केला ना, नानांना दीर्घ आयुष्य लाभो, नानांना निरोगी आयुष्य प्राप्त हो। मग प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये काही ना काही संकल्प करून कथा ऐका, कारण भगवान शिवाची कथा कशी आहे? सत्य आहे, सत्यम शिवम सुंदरम। भगवान शिव सत्य आहे, तेच शिव आहेत, तेच सुंदर आहेत, म्हणून मनामध्ये एक संकल्प करून ही कथा ऐका। सूत पुराणिक महाराज या कथेचा परिचय देत असताना म्हणताहेत, कैलास कैलास कुठंच नाही, आपल्या मनाला मनमत बनवा। लक्षपूर्वक ऐका, आपल्या मनाला मनमत बनवा, 10 इंद्रियाला महादेव बनवा, आपल्या भावनेला पार्वती बनवा। तुम्हाला कुठंच जायची गरज नाही, तुमच्या मनामध्येच आनंद आणि तुमच्या मनामध्येच कैलास प्राप्त होणार आहे आणि त्या कैलासाच्या प्राप्तीसाठी ही भूमी या ठिकाणी पवित्र सांगितलेली आहे। म्हणून इथंच येऊन कथा ऐकली पाहिजे। बऱ्याच जणांना कथा आहे माहीत आहे, पण पावसाअभावी आता उद्यापासून येणार आहे, पण परमार्थ आणि संसार याचा जर विचार करायला गेला तर परमार्थ कशाला म्हणावं आणि संसार कशाला म्हणावं? लक्षपूर्वक ऐका। अनिल महाराजच ना है ना, टोपीवाले दादा अनिल महाराज, इकडं आपले राहुल दादा आणि रवींद्र दादा, बरोबर आहे ना? का नाव चुकलं? बरोबर आलं ना? हा, बायकोच्या सुखासाठी माहेरी जावं लागतं, त्याला संसार म्हणतात अनिल दादा। बायकोच्या आनंदासाठी माहेरी जावं लागतं जोडीनं, त्याला संसार म्हणतात। आणि आपल्या या
पशुपतीनाथ महादेव मंगल कार्यालयामध्ये कथेचं आयोजन झालंय हे कळाल्याबरोबर हातातली सगळी कामं बाजूला टाकून इथं येणं याला परमार्थ म्हणतात, याला परमार्थ म्हणतात, याला परमार्थ म्हणतात. आहे की नाही? संसार आणि परमार्थाचं लक्षण सांगितलेलं आहे. हातातली सगळं काम आहे की नाही, सकळ ही काम टाकून या. सर्व काम बाजूला टाकून आपण या ठिकाणी येणं याला परमार्थाचं लक्षण म्हणतात. आणि या कलियुगामध्ये जर देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल, एकमेव उपाय सांगितला. 4 युग, कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता असणार कलियुग. 3 युग 4 युग सांगितलेले आहे. कृता, त्रेता, द्वापार आणि कलियुग. तर 4 युगामध्ये देव प्रसन्न होण्याचा उपाय सांगितला. लक्षपूर्वक ऐका. पहिलं युग, सगळ्यात पहिलं युग कृतायुगामध्ये जप तप ध्यान धारणा केल्याने देव प्रसन्न व्हायचे. हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर देवाची प्राप्ती व्हायची. त्रेतायुगामध्ये यज्ञ याग केल्यानंतर देव प्रसन्न व्हायचे. द्वापार युगामध्ये पूजा पाठ केल्याने देव प्रसन्न व्हायचे. पण या कलियुगामध्ये भजन, भगवान शिवाची कथा आणि नामस्मरण ज्याच्या जीवनामध्ये आहे त्याच्या जीवनामध्ये देवाची प्रसन्नता आणि देवाची प्राप्ती सांगितलेली आहे. म्हणूनच कलियुगा माझी भजन हे सार हृदयी शंकर. ओ कलियुगा माझी भजन हे सार, ओ कलियुगा माझी जय हो. भजन हे सार, ओ कलियुगा माझे भजन हे सार, कलियुगा माझे भजन सार, ओ कलियुगा माझी भजन हे सार, ओ कलियुगा माझी भजन हे सार, ओ कलियुगा माझे भजन हे सार, कलियुगा माझे भजन हे सार, ओ हृदयी शंकर साठवावा, हृदयी शंकर साठवावा, कलियुगा माझी भजन हे सार, ओ कलियुगा माझी भजन हे सार, जय हो. कलियुगा माझे भजन हे सार, ओ कलियुगा माझे भजन हे सार. नमः पार्वती पते शिव हर 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 हर. हृदयी शंकर साठवावा, कलियुगा माझी भजन हे सार, हो. कलियुगामध्ये जर देव प्रसन्न करून घ्यायचे असतील तर भजनाविना पर्याय नाही म्हणून सांगितलेलं आहे. भजन हे जो कोणी काया वाचा मनाने आपलं जीवन व्यतीत करतो त्या जीवाला परम आनंदाची प्राप्ती होते, परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती होते आणि परिपूर्ण अक्षय सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी नेहमी शिव महापुराण कथेच्या माध्यमातून प्रश्न विचारत असतो. आजही तोच प्रश्न रिपीट करणार आहे. आपण अनेक वर्षापासून या शिव महापुराण कथेचं श्रवण करत आहात. शिव या शब्दाला 2 शास्त्रीय अर्थ सांगितलेले आहेत. किती? 2. शिव या शब्दाचे 2 शास्त्रीय अर्थ आपण मला सांगावे. मी नेहमी सांगत असतो, ऐकलंही तुम्ही.
पण कसं होतं, कालचं सपाट आजचं पाठ, कालचं सपाट आजचं पाठ। एकदा आरती झाली की आपण आपलं अंग झटकून टाकतो, घे देवा तुझंच तुला, आहे की नाही। शिव या शब्दाचे शास्त्रीय दोन अर्थ, चांगलं बक्षीस देऊन जातो माय, सांगा। मी गेल्या कथेमध्ये सुद्धा सांगितले होते, सांगता येतील? मला सांगायलाच बोलवलंय महाराज, आम्हाला जर माहित असतं तर आम्ही तुमच्या कथेला काबरे आलो असतो, म्हणून मोकळं व्हायचं तुम्ही, आहे की नाही। शिव या शब्दाचे शास्त्रीय दोन अर्थ। अर्थ पहिला, शिव म्हणजेच कल्याण आणि शिव म्हणजेच मुक्ती। उदाहरण दिलं, आपुले कल्याण व्हावे ज्यांचे चित्ती, त्याने शिवाप्रती शरण जावे। ज्या जीवाला आपलं कल्याण करून घ्यायचंय त्या प्रत्येक जीवानं भगवान शिवाची आराधना करावी। आणि मुक्ती, जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला वाटतं माझं कल्याण व्हावं, मला सुख मिळावं, आणि मेल्यानंतर काय मिळावी? मुक्ती मिळावी, याच्यासाठी धडपड चालू आहे ना। मग जिवंतपणे कल्याण आणि सुखाच्या प्राप्तीसाठी एकमेव मार्ग भगवान शिवाची भक्ती, आणि याच भक्तीतून आपल्याला मुक्ती मिळणार आहे। जिथं भक्ती आहे तिथं मुक्ती आहे, जिथं मुक्ती आहे तिथंच भक्ती आहे, आणि मुक्ती देणारा सुद्धा तोच आहे। शिवपाठ करा, शिवपाठ करा, 84चा फेरा चुके येणे। भगवान शिवाच्या शिवपाठाचं, पंचाक्षरी महामंत्राचं जर तुम्ही जप केलात तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मुक्तीचे अधिकारी व्हाल। मग या मनुष्य जीवाला मुक्तीसाठी भक्ती करावी लागणार आहे, आणि पहिल्या अध्यायामध्ये भक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत। भक्तीचे या ठिकाणी 6 प्रकार सांगितलेले आहेत, 6 प्रकार। तसं नवविधा भक्तीचे प्रकार वेगळे आणि भक्तीचे प्रकार वेगळे। नवविधा भक्तीमध्ये अनेक भक्ती सांगितलेल्या आहेत, आणि या भक्तीच्या प्रकारामध्ये 6 प्रकारच्या भक्ती सांगितलेल्या आहेत। त्यामध्ये पहिली आहे श्रद्धा भक्ती, दुसरी आहे निष्ठा भक्ती, तिसरी आहे अवधान भक्ती, चौथी आहे अनुभव भक्ती, 5वी आहे आनंद भक्ती, आणि 6वी आहे समरस भक्ती। अशा 6 भक्ती पहिल्या अध्यायामध्ये ठेवलेल्या आहेत। तर आपण श्रद्धा भक्ती म्हणजे काय याचा विचार करूया। शिव व गुरुवाक्य यांच्यावर व धर्मग्रंथ वचनावर दृढ विश्वास ठेवून भक्ती करणे यालाच श्रद्धा भक्ती म्हणतात। आता नानांनी हे शिवकथा लावलेला आहे, या शिवकथेवर विश्वास ठेवणं, श्रद्धा ठेवणं आणि या कार्यामध्ये आपलं जीवन व्यतीत करणं, याला या ठिकाणी श्रद्धा भक्ती सांगितलेली आहे। जिथं श्रद्धा भक्ती आहे तिथं मुक्तीची भक्ती आपल्याला प्राप्त होणार आहे। देवावर श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी। देव श्रद्धेचा भुकेला आहे, पण आपण अंधश्रद्धेच्या मागे पळू लागलो। अंधश्रद्धेच्या मागे न पळता श्रद्धेच्या पाठीमागे आपल्याला जायचं आहे। आपण ज्या देवाची भक्ती करत आहोत तो देव आपला आराध्य दैवत आहे, आणि तोच आपल्या जीवनाचं कल्याण करणार आहे, तोच आपल्याला मुक्तीचा अधिकार प्राप्त करून देणार आहे। ही भावना अंतःकरणामध्ये ठेवणं हे श्रद्धा भक्तीचं लक्षण आहे। श्रद्धा भक्ती, विश्वास ठेवा जीवनामध्ये। अहो विश्वासाचे पोटी लाभ होय उठा उठी। विश्वास, धन आणि ज्ञान या 3 गोष्टीचा जर आपण विचार करायला गेलो, विश्वास, धन आणि ज्ञान हे 3 मित्र होते। एवढी मैत्री, एवढी मैत्री, एवढी मैत्री 15 वर्ष अखंड त्यांनी त्या ठिकाणी मैत्री निभावली। पण 15 वर्षानंतर गैरसमजनातून, काहीतरी वादविवादातून, गैरसमजातून या 3घांचं भांडण झालं, आणि या 3घांना एकमेकापासून वेगळं व्हावं लागलं। धन, ज्ञान आणि विश्वास, 3घांमध्ये खूप भांडण झालं। 15 वर्ष एका जागी राहिलेले मित्र आता एकमेकापासून बिछडणार आहेत, एकमेकापासून दूर जाणार आहेत। 3घांच्याही डोळ्यात अश्रू आले, आणि 3घांनी एकमेकामध्ये चर्चा केली, अरे बाबा, आपण 3घे आजपर्यंत 15 वर्ष एका छत्रछायेखाली राहिलो, पण आज गैरसमजातून आपल्याला वेगळं व्हावं लागतंय। ठीक आहे, जर यदा कदाचित आपल्याला कधी भेटावं वाटलं, एकमेकापासून आपण दूर झालेलो आहे, कधी आपल्याला भेटावं वाटलं तर आपण कुठं भेटायचं बरं? एकमेकामध्ये चर्चा झाली नाना,
कुठं भेटायचं? त्यावेळेस धनानं लगेच पहिलं उत्तर देऊन टाकलं. धनानं, धन म्हणजेच पैसा. जर मी तुमच्या आयुष्यातून गेलो आणि जर तुम्हा दोघांना मला कुठं भेटावंच वाटलं तर या म्हणले एखाद्या श्रीमंत सावकाराच्या घरी पैशाच्या रूपाने, धनाच्या रूपाने तुमची आणि माझी भेट होईल. एवढं सांगून धनाचं काम संपलं. आता दुसरं उत्तर आलं. कोणाचं? ज्ञानाचं. ज्ञान म्हणू लागला, जर मला तुम्हा दोघांना कधी भेटण्याची इच्छा झाली किंवा तुम्हा दोघांना मला कधी भेटण्याची इच्छा झाली तर या म्हणाले विद्या मंदिरामध्ये, शाळेमध्ये, शिवकथेच्या ठिकाणी ज्ञानाच्या माध्यमातून तुमची आणि माझी भेट होईल. दोघांचंही उत्तर संपलं. विश्वास मात्र निशब्द आहे, मौन आहे. विश्वासाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. विश्वास बोलत नाहीये, हालत नाहीये, प्रतिक्रिया देत नाहीये. दोघांनी खडसावून विचारलं, अरे विश्वासा, आम्ही दोघांनी उत्तर दिलं, तुझंही उत्तर अपेक्षित आहे. आम्हाला जर तुला कधी भेटा वाटलं तर कुठं भेटायचं बरं? विश्वासाने उत्तर दिलं, धना, पैसा तू मिळशील कोण्या सावकाराच्या घरामध्ये, ज्ञाना तू मिळशील कोण्या विद्या मंदिरामध्ये, पण विश्वासाचं थोडं अवघड आहे. एकदा जर माणसाच्या जीवनातून विश्वास निघून गेला तर तो काही केल्या परत आणता येणार नाही. म्हणून आज तुम्ही जो विश्वास गमावताय ना तो तुमच्या जीवनामध्ये परत कधीच येणार नाही. म्हणून मी निशब्द आहे, म्हणून मी तुम्हाला उत्तर देत नाही. एवढं ऐकून दोघांच्याही डोळ्यात धडा 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 अश्रू येऊ लागले. मला सांगायचं एवढं आहे, माणसाच्या जीवनातून जर एकदा विश्वास निघून गेला तर काही केल्या तो विश्वास परत येत नाही. म्हणून विश्वासाच्या बळावर केलेलं कार्य आपल्याला फलदायी ठरतं. अहो विश्वासाची पोटी लाभ होय उठा उठी. पहिली भक्ती आहे श्रद्धा भक्ती. देवावर जो भक्त विश्वास ठेवतो ना त्याच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्या जीवनामध्ये भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. पुढे सांगितलेली आहे दुसरी भक्ती निष्ठा भक्ती. निष्ठा भक्ती म्हणजे काय? शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे, भगवान शिव परमात्मा एक आहे, लिंग पूजा एक आहे. भगवान शिव आणि इष्टलिंगाला आपलं सर्वस्व मानून त्यांच्यावर आपला निस्वार्थ भाव ठेवून या शिवपूजेमध्ये, या लिंग पूजेमध्ये आपलं जीवन व्यतीत करणारा भक्त निष्ठा भक्तीला त्या ठिकाणी मान्य होतो. निष्ठा भक्ती म्हणलेली आहे. कुठलंही कार्य करत असताना आपली त्यावर निष्ठा असणं गरजेचं आहे ना. निष्ठा नसेल, वरवरदावी शिवाचार असेल तर ती भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये रुजणार नाही. म्हणून इष्टलिंग पूजा, भगवान शिवाची पूजा याच्यावरती निष्ठा ठेवून, भाव ठेवून अंतःकरणातून पूजा करणारा भक्त या दुसऱ्या भक्तीला प्राप्त होतो म्हणून सांगितलेलं आहे. तिसरी भक्ती सांगितलेली आहे अवधान भक्ती. अवधान भक्ती आणि या अवधान भक्तीचं लक्षण सांगत असताना जीवनामध्ये जे कार्य आपण करत आहोत ते सर्व शिवाच्या अधिपत्याखाली होत आहे आणि हे जे काही आहे ते भगवान शिवाचं आहे. प्रत्येक कार्य करताना शिवनाम जपणं आणि भगवान शिवाची आराधना करत असणं, भोजन करताना, भोजन बनवत असताना भगवान शिवाचं नाम घेणं, सतत 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 अवधान भक्तीमध्ये सतत सावध राहणं, याला अवधान भक्तीचं लक्षण सांगितलेलं आहे. प्रसाद घ्या, जेवण बनवायला सुरुवात करा, आपलं कुठलं काम करायला सुरुवात करा. जीवनामध्ये कुठलंही काम करत असताना भगवान शिवाच्या अधिपत्याखाली हे काम होत आहे ही भावना अंतःकरणामध्ये ठेवलं पाहिजे. आपलं घर म्हणण्यापेक्षा आपण ज्या घरामध्ये राहतो ते घर महादेवाचं आहे, ते घर स्वामीचं आहे आणि त्या स्वामींच्या घरामध्ये आम्ही राहतो असं म्हणून ज्यावेळेस आपण कार्य करतो त्यावेळेस मनाला आशीर्वादाची प्राप्ती होऊन मानसिक समाधान होतं आणि हे अवधान भक्तीचं लक्षण सांगितलेलं आहे. आपलं काहीच नाही, जे जगाच्या पाठीवर सगळं काही चालवतो आहे तो भगवान शिव परमात्मा. असनी शयनी भोजनी गमनी प्रेमे शुलपानी स्मरा वातो. बसता उठता चालता बोलता झोपता खाता पिता
ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करणारा भक्त अवधान भक्तीला प्राप्त होतो. अवधान म्हणजे सावध, अवधान म्हणजे जागृत. अवधान भक्तीचं लक्षण सांगितलेलं आहे. आपण तबला वाजवत आहोत. हा तबला वाजतोय फक्त महादेवाच्या कृपेनं. ही भावना आपल्या अंतःकरणामध्ये ठेवणं अवधान भक्ती आहे. ही जी कथा मी सांगतोय कोणाच्या आधिपत्याखाली? भगवान शिवाच्या इच्छेनं, भगवान शिवाच्या आधिपत्याखाली सांगतोय. हे भान राहणं, याची जाणीव राहणं, ही जागरूकता राहणं, हे अवधान भक्तीचं लक्षण सांगितलेलं आहे. चौथी भक्ती आहे अनुभव भक्ती. याचं लक्षण सांगत असताना गुरुनं दिलेल्या इष्टलिंगावर दृढ भाव ठेवून त्याला चिदानंद स्वरूप मानून त्याची पूजा करणं आणि त्या इष्टलिंगाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त करून घेणं याला अनुभव भक्ती म्हणतात. अनुभवाविनं बोलू नये फार तेव्हा गौरी हर वश्य होत. सगळ्यांनाच देव हवाय, सगळ्यांनाच देव हवाय, पण त्या देवाला प्राप्त करून घेण्याची भक्ती मात्र नको आहे. किती जणांच्या गळ्यात इष्टलिंग आहे? तुमच्या आई शपथ घेऊन हात वरी करून सांगा. वा, 1 2 3 4 5 6 मिटकरी परिवार पूर्ण, काही अडचण नाही, की नाही? एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या, की नाही? हा इष्टलिंग फक्त वीरशैव लिंगायत धर्मातल्या सद्भक्तांनी घालावा अशी अट नाही बरं का. 18 पगड जाती धर्मातील सर्व सद्भक्तांना इष्टलिंग घालण्याचा अधिकार आहे. 12व्या शतकामध्ये जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांनी अनुभव मंडपाची स्थापना केली. 18 पगड जाती धर्मातील सद्भक्तांना या मंडपाखाली बसवलं आणि इष्टलिंग दीक्षा देऊन शिवभक्ती जागी केली, शिवभक्ती शिकवली, शिवभक्तीचं ज्ञान त्यांना दिलं. पण सगळ्यांना इष्टलिंग धारण करण्याचा अधिकार आहे, सगळ्यांना इष्टलिंग धारण गळ्यामध्ये करण्याचा अधिकार आहे. या इष्टलिंगाची पूजा हीच आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद देणार आहे. हा दृढ भाव ठेवून इष्टलिंगाची पूजा करणारा भक्त या चौथ्या भक्तीला, अनुभव भक्तीला त्या ठिकाणी प्राप्त होतो. हा अलंकार आहे. सोनं नाणं सगळ्यांच्या गळ्यात आहे, पण इष्टलिंग तुळशीची माळ, रुद्राक्षाची माळ मात्र नकोशी वाटते. सोन्याचं लॉकेट घालू वाटतं, सोन्याचं नकलेस घालू वाटतं, पाटल्या घालू वाटतात, अंगठ्या घालू वाटतात, पण रुद्राक्षाची माळ, तुळशीची माळ, सोन्याचं लॉकेट आहे की नाही, हे मात्र आपल्याला घालू वाटत नाही. सोन्याचं लॉकेट घालता, इष्टलिंग, रुद्राक्ष, तुळशीची माळ घालू वाटत नाही. पण लक्षपूर्वक आहे का, आपल्यासाठी काय धोक्याचं आहे आणि काय फायद्याचं आहे? काय धोक्याचं आहे, काय धोक्याचं आहे? 16वं वरीस नाही ना? काय धोक्याचं आहे? ज्याच्या गळ्यात सोन्याचं लॉकेट, ज्याच्या गळ्यात सोन्याचं नकलेस, त्याच्याकडे चोराचं लक्ष आहे. लक्षपूर्वक आहे का? ज्याच्या हातात सोन्याच्या पाटल्या, ज्याच्या गळ्यात सोन्याचं नकलेस, सोन्याचं लॉकेट, त्याच्याकडे चोराचं लक्ष आहे. आणि ज्याच्या गळ्यात पवित्र रुद्राक्ष, तुळशीची माळ आणि पवित्र इष्टलिंग आहे, त्याच्याकडे या जगाच्या मालकाचं लक्ष आहे, त्याच्याकडे या जगाच्या मालकाचं लक्ष आहे. सोनं नाणं तुम्हाला धोक्यात टाकू शकतं, पण हा इष्टलिंग रूपी अलंकार, रुद्राक्ष, तुळशीची माळ रूपी अलंकार तुम्हाला कधीच धोक्यात टाकणार नाही. तर देव भक्तासाठी भूमंडळ धुंडाळी तो जाश्वनिळ. त्या भक्ताचा भाव पाहून देव तुमच्या अवतीभोवती फिरतो. पण त्या इष्टलिंगावर आपला दृढ भाव निष्काम होऊन शिवनाम उच्चारी धरोणी अंतरी दृढ प्रेम, अंतकरणामध्ये दृढ प्रेम ठेवून इष्टलिंगाची पूजा करणारा भक्त अनुभव भक्तीच्या या चौथ्या भक्तीला मान्य होतो. 5वी भक्ती सांगितलेली आहे आनंद भक्ती. आनंद भक्ती, आणि या आनंद भक्तीचं लक्षण सांगत असताना एखाद्या व्यक्तीला संकटामध्ये मदत करणं, एखाद्या व्यक्तीला संकटामध्ये सपोर्ट करणं, मदत करणं, मदतीला धावून जाणं आणि त्या संकटात सापडलेल्या व्यक्तीला तुमच्यामुळे जो आनंद मिळाला त्या आनंदाची पावती म्हणून ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा
तुमच्या जीवनामध्ये दुगुणित असा आनंद प्राप्त करून देतात. याला आनंद भक्तीचं लक्षण सांगितलेलं आहे. स्वतःसाठी कोणीही जगतं, दुसऱ्यासाठी आपल्याला जगता आलं पाहिजे. दुसऱ्याच्या टेन्शनमध्ये, दुसऱ्याच्या संकटामध्ये धावून जाता आलं पाहिजे. आणि धावून जाऊन त्या भक्ताच्या, त्या संकटामध्ये सापडलेल्या व्यक्तीच्या मदतीला धावून जाऊन आपल्याला त्याला आनंद देण्याचा प्रयत्न आपल्याला करता आला पाहिजे. एका ठिकाणी संत म्हणतात, जो व्यक्ती दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतो, माझा भगवान शिव परमात्मा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही. हे त्रिवार सत्य आहे. म्हणून दुसऱ्यासाठी जगता आलं पाहिजे. आनंद भक्तीचं लक्षण आहे की नाही? आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा. जय हो. आवाज वाढवू नका कोणाचा, वेको वाढवा, फक्त आवाज कमी ठेवा. आनंद या तबल्याचा कमी करा थोडा. सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जय हो. जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. ओ पाव्यातला सूर जैसा ओठातुनी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातुनी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. नमः पार्वतीपते शिव हर हर. आपल्यामुळं एखाद्या व्यक्तीला अंतकरणातून आनंद होणं हे सुद्धा भक्तीचं लक्षण सांगितलेलं आहे. पाचवी भक्ती आनंद भक्ती. सहावी भक्ती आहे समरस भक्ती. समरस भक्ती म्हणजे जसं जल जलात मिसळल्यानंतर ते जल होतं, दूध दुधात मिसळल्यानंतर दूध होतं, त्याच पद्धतीनं जीव शिवात मिसळल्यानंतर तो शिवच होतो. आणि त्या पद्धतीची भक्ती आपल्या जीवनामध्ये झाल्यानंतर जीव शिव, शिव जीव हे समरस झाल्यानंतर आपण समरस भक्तीला त्या ठिकाणी मान्य होतो. अशा 6 भक्ती पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत. या 6 भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये श्रवण करत असताना, या शिव महापुराण कथेचं ज्ञानामृत श्रवण करत असताना याचे 24 नियम सांगितलेले आहेत. जर आपण या पवित्र श्रावण महिन्यामध्ये जमलंच तर बरं का, डोक्यावर काय ओझं नाही, या 24 नियमांचं आपण जर पालन करून ही कथा ऐकली तर परिपूर्ण रूपाने आपल्याला भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. नियम सांगितलेले आहेत. कथा ऐकणं म्हणजे एक व्रत आहे. जसं तुम्ही 16 सोमवारचं व्रत करता, सत्यनारायणचं व्रत करता, वरदा शंकराचं व्रत करता, शिवरात्रीचं व्रत करता, तसं कथा ऐकणं हे सुद्धा एक व्रत आहे. ही नियमावली सांगत असताना कथा ऐकण्याचा पहिला नियम आहे, शिव महापुराण कथा श्रवण करण्यासाठी येत असताना
स्नान करून सुचिरभूत होऊन स्वच्छ धुतलेली वस्त्र परिधान करून यावे. मी नियम सांगणार आहे, जमलेच तर त्या नियमाचं पालन तुम्ही करून कथेला या. नेहमी आपलं सांगायचं काम असतं. दुसरा नियम आहे, कथेला येत असताना पती पत्नी दोघ जण जोडीनं मिळून यावे. किती जण जोडीनं आले हात वरी करा. वा वा 2 3 4 तरी आहे. आणि बाकीचे झोपवलो का तुम्ही तुमच्या आहोला? हा, जोडीनं का घेऊन यायचं? पहा, महाराज इथं तुम्हाला काहीतरी उपाय सांगतात आणि तो उपाय घेऊन तुम्ही तुमच्या पतीकडे जाता. अहो पती देवा, महाराजांनी हा उपाय सांगितला हो, आपण करूया ना. तर पतीचं उत्तर असतं ना, हे बघ तुझा महाराज, तुझी कथा, तुझा पशुपतीनाथ, तुझा सप्ताह, तुझं पारायण तू आणि ते महाराज तिकडं बघून घे, माझ्याकडे काय आणू नको, असं म्हटलं जातं. म्हणून पतीही कथेला आल्यानंतर पत्नीही कथेला आल्यानंतर दोघांना या कथेचं ज्ञान मिळेल आणि आपल्या घरामध्ये आपल्या संसारामध्ये आनंदाची प्राप्ती होईल. म्हणून जोडीनं कथेला यावं. जमलंच तर, नाहीतर भांडण करचा. भांडण करू नका. एकदा प्रेमानं म्हणून बघा, अहो येता का कथेला? एकदा म्हणून बघा. नाही आले एकटं या. पुढं सांगितलेलं आहे, नियम सांगितलेला आहे, कथेला येत असताना कपाळावरती भस्माचं लेपन, त्रिपुंड्र, ब्रह्मा विष्णू महेशाप्रमाणे त्रिपुंड्र भस्म, कुंकाचा तिलक, गळ्यामध्ये इष्टलिंग रुद्राक्षाची माळ धारण करून यावी. पुढे शिवकथेला येत असताना एक आरती, प्रत्येकाने एक आरती घेऊन यावी बरं का. आपलं भाग्य आहे की या ग्रंथाची आपल्याला आरती करण्याचं भाग्य आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये प्राप्त होत आहे. स्टीलचं ताट चालणार नाही, तांब्याचं ताट, त्यामध्ये तांब्याच्याच पंक्ती, एक दिवा न लावता एक दिवा शिव, एक दिवा शक्ती, या पद्धतीनं 2 दिवे, 2 वाती प्रज्वलित करून या ठिकाणी आपल्याला घेऊन यायचे आहेत. आरतीच्या ताटामध्ये गोमय भस्म, हळदी कुंकू आणायचं नाही. 11 बिल्वपत्र, 5 पांढरी फुलं, 5 लाल फुलं, सोबत थोड्याशा अक्षता, तुटलेले तांदूळ चालणार नाहीत, तांदूळ पूर्ण असावे. नैवेद्य म्हणून मुरमुरे, खडी साखर, साखर, सोबतच आरतीच्या ताटामध्ये कापुऱ्याच्या वड्या, धूप आणि अगरबत्ती आणायचं नाही. 1 लोटा तांबड्या तांब्यामध्ये जल आरती झाल्यानंतर पशुपतीनाथ महादेवाला समर्पित करून इथली आरती तिथली आरती करून आपल्याला घराकडे प्रस्थान करायचं आहे. येत असताना बसायला एक आसन घेऊन यावा, जो सुती असावा. आपण ते आसन टाकूनच कथेला बसावं. पुढील नियम सांगितलेला आहे, आज ज्या जागेवर बसून तुम्ही कथा ऐकताय त्याच जागेवर उद्यापासून 6 दिवस बसून कथा ऐकायचं आहे. आता माय अवघड झाली, कंबर दुखू लागली म्हणून आम्ही उद्या खंब्याला धक्का देणार होतो. अवघड झाला. आता आज ज्या जागेवर बसून तुम्ही कथा ऐकताय त्याच जागेवर तुम्हाला ते पुण्य प्राप्त व्हावं, तुमचं पुण्य तुमच्या पदरात पडावं, यासाठी जागा बदलू नये. पुढील नियम सांगितलेला आहे, कमीत कमी 7 दिवस ही कथा ऐकत असताना ईश्वरासमान आई वडिलांची सेवा करावी. 8व्या दिवशी बाहेर काढलं तरी चालेल. 7 दिवसापर्यंत मी बोलतोय. पडले वळण इंद्रियासी. पुढे सांगितलेलं आहे, कथा श्रवण करत असताना कमीत कमी 7 दिवस आपल्या मुखातून कोणाची निंदा होता कामा नये. या मुखातून खोटे नाटे शब्द बाहेर नाही पडले पाहिजे. मग आतापर्यंत तुम्ही तुमच्या आहोला बोलला असाल, तुमचे आहो तुम्हाला बोलले असतील, पण 7 दिवस खरंच बोलायचं. भांडण झालं तरी चालेल, दोघांनी एकमेकाला खरं बोलून ही कथा ऐकावी. कारण आपण ज्यांची कथा ऐकतोय तो महादेव कसा आहे, सत्यम शिवम सुंदरम. सत्य महादेवाची कथा ऐकणारे भक्त सुद्धा सत्य मार्गाने वाटचाल करणारे असावे, असा नियम सांगितलेला आहे. पुढे ही कथा ऐकत असताना 7 दिवस जमलं तर दिवसभर उपवास धरून गावरान गाईचं दूध पिऊन फळ आहार ग्रहण करून कथा झाल्यानंतर 1 टाइम जेवण करून आपण या कथेचा आशीर्वाद घेऊ शकता. पुढे प्रसाद घेत असताना मसालेदार पदार्थ, कांदा, लसूण आणि तिखट असे पदार्थ घेऊ नये असं नियमावलीमध्ये सांगितलेलं आहे. साधा सात्विक आहार, जैसे खावे अन्न
तैसे होवे मन. साधा सात्विक आहार आपण ग्रहण करावा. 7 दिवसीय पर्व काळामध्ये आपल्या हातापायाच्या बोटाची नख काढू नये, केस कापू नये, हा नियम आहे. पुढे हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी आपण दान धर्म करू शकता. म्हणून धनदान, अन्नदान, ज्ञानदान, श्रमदान, अनेक दान आपल्याला या ठिकाणी करता येतात. म्हणून त्या माध्यमातून आपण या ठिकाणी मिळेल ती सेवा, मिळेल ते दान करण्याचा प्रयत्न करावा. पुढे ही कथा इथं आल्यानंतर मन एकाग्र करून स्वच्छ मंगल वेशामध्ये कथास्थळी उपस्थित राहून मन एकाग्र करून या कथेचा आपण शांतपणाने व श्रद्धेने या ठिकाणी श्रवण करणं, हा सुद्धा नियम सांगितलेला आहे. कथेला बसल्यापासून कथेची आरती होईपर्यंत आपल्याला घराकडे जाता येणार नाही, हा सुद्धा कथेचा नियम सांगितलेला आहे. पुढे कथा ऐकत असताना मन, वाणी आणि कृती ही पवित्र ठेवणं हे या ठिकाणी गरजेचं आहे. मन, वाणी आणि आपण करत असलेली कृती या तीनही गोष्टी या ठिकाणी पवित्र ठेवणं हा कथेतला नियम सांगितलेला आहे. हे केल्यानंतर आपल्याला ऐकण्याचा लाभ प्राप्त होणार आहे. तदनंतर मनशांती, चित्तशुद्धी आणि आत्मबल वृद्धी, घरामध्ये ऐक्यत्व प्राप्त होण्यासाठी, सौख्य आणि समृद्धी प्राप्त होण्यासाठी, संकटाचा नाश होण्यासाठी, मोक्ष मार्गाची प्रेरणा श्रद्धेनं श्रवण केल्यानंतर आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि तो संकल्प आपण मनामध्ये करून या कथेचं श्रवण करावं. पुढे शिवमहापुराण कथेची आरती झाल्यानंतर आपल्याकडे आरती येते. आरती कसं घेता, आरती दाखवा. हा जमलं आता. पाठीमाग कसं घेता आरती, आरती आली, ह्या आरती कसं घेता, असं करून हट माझी माय. इकडं कसं, हाऊल दादा वा, इकडं वा. हा जमलंय आता, जमलंय, बऱ्यापैकी जमलंय. बऱ्याच जणांनी आरती घेतली डोक्यावरून फिरवली, बऱ्याच जणांनी आरती घेतली हृदयावरून फिरवली, बऱ्याच जणांनी आरती घेतली तोंडावरून फिरवली, हे की नाही. ज्यांनी तोंडावरून फिरवली त्यांना काय थंड वाजायली का? ज्यांनी डोक्यावरून फिरवली त्यांचे पांढऱ्याचे काळे केस करायचेत का? काय भानगड काय आहे? आरती घेण्याचा नियम सांगितलेला आहे. माझे हृदय भुवन करा आपुले सिंहासन. हृदय मंदिरामध्ये तो देव आहे आणि या हृदयावरचा सिंहासनावरचा अधिष्ठाता, अधिपती, इष्टलिंग हा भगवान शिव परमात्मा आपला आराध्य दैवत आहे. आरती घेत असताना आपण आपल्या हृदय मंदिरावर असलेल्या देवाला आपण समर्पित करावी, हा नियम आहे. पुढे ही शिवकथा ऐकत असताना 7 दिवस या शिवकथेला पाठ लावून दुःखाचं कारण नसताना आपण सुखाच्या कारणासाठी बाहेर गावी जाऊ नये. लग्न असेल, डोहाळ जेवण असेल, पाहुण्याचं काम असेल, थांबवा. दुःखाचं कारण असेल महादेवाला विनंती करून जाऊ शकता, पण कथेला पाठ लावून बाहेर गावी जाऊ नये. पुढे कथा झाल्यानंतर जो तुम्ही प्रसाद आणलाय तो एका पातेल्यामध्ये एकाग्र करून तोच प्रसाद सर्वांनी आरती झाल्यानंतर प्रसाद म्हणून घ्यायचा आहे. पुढे शिवकथेला येण्याचा पुढील नियम सांगितलेला आहे. देवाने तुम्हाला 2 हात दिलेले आहे. उद्याला येताना या 2-2 हातांनी आपल्या शेजारील पाजारील मित्र आणि मैत्रिणी ओढून आणायचे. त्यांना इथं आणलेल्याचं सुद्धा पुण्य तुमच्या पदरामध्ये प्राप्त होणार आहे, म्हणून त्यांना इथं घेऊन यायचं. पुढील नियम, आपले जी काही मुलं मुली आहेत ना, त्यांना घरी मोबाईल देऊन TV लावून बसवण्यापेक्षा संतांचं चरित्र, शिवकथेचं वाङ्मय, संस्काराचं ज्ञान त्यांच्या जीवनामध्ये देण्याची एकच शाळा आहे आणि ते हे शिव अनुभव मंडप आहे. आपल्या लेकरांना आपण इथं घेऊन येणं गरजेचं आहे. घरामध्ये न बसवता आपल्या लेकरांच्या जीवनामध्ये परिवर्तनाची लाट येण्यासाठी आपण या ठिकाणी त्यांना घेऊन यावं. मनातला संकल्प बोलून एक पाण्याचा नारळ त्यावर पांढऱ्या चिठ बांधून आपण या कथास्थळी उपस्थित कॉटच्या समोर आपल्याला तो नारळ संकल्प बोलून ठेवायचा आहे. पुढे एकाच महाराजांची 3 वर्ष कथा ऐकावी, हा नियम आहे पहिल्या अध्यायामध्ये आणि त्याचंच पालन आपले बाबूराव नाना मिटकरी या ठिकाणी करत आहेत. पहिला वर्ष झाला सतीखंड, आता आहे पार्वती खंड आणि पुढचा वर्ष असेल कुमारखंड म्हणजेच गणेश खंड. असे 3 खंड या शिव महापुराण कथेचे असतात.
आणि त्या अनुषंगानं आपल्याला या विस्तृत कथेचं विवेचन आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी प्राप्त होणार आहे. तदनंतर कथा झाल्यानंतर आपण गुरु महाराजांचं दर्शन घेता. कसं घेता दाखवा बर पटापट. हां वा जमलंय जमलंय इकडं. वा जमलंय इकडं. टोपीवाली बाबा हां नाही जमलं. पाठीमाग चष्मेवाली माय कसं घेणार आहे की नाही. बऱ्याच जणांनी दर्शन घेतलं. गुरुच्या पायावर तुमचे 2 हात ठेवले आणि त्याच्यावर तुमचं मुंडकं. तुमच्याच पाया कशासाठी पडताय. उपकार करताय का. काही जणांनी तर गुरुच्या अंगठ्याला असं झटका लागल्यासारखा टच केला निघून गेले. काही जण तर दुरूनच असं आहे की नाही. काही जण तर गुरुच्या पायावर मारतात, पाया पडतात, निघून जातात. दर्शन घेण्याची प्रथा सांगितलेली आहे. गुरुच्या तळपायाच्या खाली दोन्ही अंगठ्याच्या खाली आपले तळहात गेले पाहिजे आणि हे मस्तक गुरुच्या चरणावरती आपण टेकवलं पाहिजे. गुरुचं दर्शन आपण या ठिकाणी घेत असतानाचा नियम सांगितलेला आहे. गुरुचं मस्तक चरणावरती टेकावं. चरणावरती का डोकं टेकवावं, पाया का पडावं गुरुच्या, याचं सुद्धा पहिल्या अध्यायामध्ये उत्तर दिलेलं आहे. गुरुच्या अंतरंगी असलेले सात्विक गुण, गुरुच्या अंतरंगी असलेले सात्विक आचार, गुरुच्या अंतरंगी असलेलं सात्विक ज्ञान शिष्याच्या जीवनामध्ये स्पर्श रूपाने प्राप्त व्हावं यासाठी गुरुचं दर्शन घेत असतात आणि त्या अनुषंगाने आपण या गुरुचं दर्शन घ्यावं. घेत असताना आपल्याला इच्छित श्रावण महिन्यामध्ये 1 रुपयापासून घडेल ते दान आपण गुरुच्या चरणावर ठेवूनच दर्शन घ्यावं. रिकाम्या हातानं दर्शन घेऊ नये हा सुद्धा नियम कथेमध्ये सांगितलेला आहे. पुढे कथास्थळी तंबाखू गुटखा आहे की नाही अशा प्रकारची सुपारी असे व्यसन करून कथा ऐकू नये. 7 दिवस 8व्या दिवसापासून खाल्लं तरी चालेल आहे की नाही. नाहीतर बरेच जण कथेमध्ये बसतात आणि चालू करतात. काय उपयोग आहे. एकीकडे पुण्य आणि एकीकडे पाप असं व्हायला नको आहे. अशा प्रकारे जर आपण अनेक नियमावलीनं जर आपण या शिव महापुराण कथेचं जर श्रवण केलं तर परिपूर्ण रूपानं आपल्याला या भगवान शिवाचं ज्ञान प्राप्त होईल आणि कल्याण आणि मुक्तीचा अधिकार आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल. शेवटी सांगितलेलं आहे पानी में डुबोगे तो मृत्यू निश्चित है, पानी में डुबोगे तो मृत्यू निश्चित है और मेरे भोले की भक्ति में डुबोगे तो मुक्ती निश्चित है, मुक्ती निश्चित है, मुक्ती निश्चित है. आणि आपणा सर्वांना मुक्ती मिळावीसाठी मुक्ती मिळण्यासाठी केलेला हा अट्टहास आपण आपल्या जीवनामध्ये श्रवण कराल. जास्तीत जास्त या नियमावलीचं पालन करून आपण उद्यापासून शिव महापुराण कथेमध्ये सहभाग घ्यावा. सभा मंडप सुंदर आहे. पाऊस कितीही येऊ द्या, वारा कितीही येऊ द्या, कसलाच त्रास या ठिकाणी होणार नाही. सर्वांनी या शिव अनुभव मंडप भरण्यासाठी आपण प्रयत्न करून जास्तीत जास्त बहुसंख्येने कथेला आपण यावं. गुरु अगोदर का शिष्य अगोदर हो. बरं देव अगोदर का भक्त अगोदर. वा भक्त अगोदर बरोबर आहे. देव देवळामध्ये बसलेला आहे. भक्त जर देवळामध्ये नाही गेला, भक्तानं शिवलिंगाला जल नाही वाहिलं, फुल नाही वाहिले, हार नाही घातले तर देवाला शोभा आहे का नाही. भक्तासाठी धावत येणारा भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. भक्त देवाची शोभा आहे, तसं गुरुची शोभा शिष्य आहेत. मग शिष्य अगोदर का गुरु अगोदर. शिष्य. मग कथेला अगोदर कोण होतं, गुरु का शिष्य. एवढंच सांगायचं आहे मला. अगोदर गुरु होते आणि मग शिष्य आले. एक 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 एक. असू द्या महाराज, थंडी आहे, पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी शाळा अशीच भरत असते आहे की नाही. काही विद्यार्थी चुकून त्या ठिकाणी राहतात घरामध्ये. काय आज कुणी येत नाही, शिक्षक नसतात, विद्यार्थी नसतात म्हणून शाळा बुडवली जाते. पण पहिल्याच दिवशी विशेष असतं बरं का. जी पहिल्या दिवशी माहिती असते ना, पाया जो बेस असतो की नाही, बेसिक पाया, तो दुसऱ्या दिवशी ऐकायला मिळत नाही. म्हणून जास्तीत जास्त बहुसंख्येने उद्यापासून बरोबर 12 वाजता. किती वाजता यायचं. 12लाच ना. आता वाजले की 12 म्हणायचं, घ्या आरती म्हणायचं, असं नाही ना. उद्याचा दिवस आपल्या गावामध्ये कीर्तनाचं आयोजन आहे. त्यामुळं
भजनी मंडळांच्या वतीने या ठिकाणी विनंती करण्यात आल्यामुळं उद्याचा दिवस आपली कथा 6 ते 8:30 ते 8:45 ते 9 आरती करून 9ला आपल्याला तिकडच्या कीर्तनासाठी प्रस्थान करायचंय। उद्याच्या एक दिवसाची कथा, दुसऱ्या दिवसाची कथा 5 वाजता गायक मंडळी गायनाला सुरुवात करतील। आपण आपला वेळ काढून 5:30 पर्यंत या ठिकाणी या शिवा अनुभव मंडपामध्ये उपस्थित राहावं। उद्याची फक्त कथा 6 ते 9 या वेळामध्ये संपन्न होईल आणि परवा दिवसापासून चालणारी कथा 8 ते 11 या वेळामध्ये संपन्न होईल असं सर्वांना या ठिकाणी सूचना देऊन या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये 6 भक्ती व 24 नियम व या शिवमहापुराण ग्रंथाचा परिचय व मंत्रोच्चारानं आपण या भगवान शिवाला आराधना केलेली आहे। या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये याच ठिकाणी या शिवमहापुराण कथेला विराम करत असताना झालेली पहिल्या दिवसाची शिवमहापुराण कथा अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा, गुरु माऊली जन्मदाते आईवडील, पशुपतीनाथ महादेव, श्री संत रामेश्वर महाराज व आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्यचरणी समर्पित करून आजच्या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत। ओम शांती शांती शांती। ही माझी वाक्पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरुराजा, मन्मथ शिवलिंग विनवी ओजा। श्री गुरु नागेशासी, श्री गुरु नागेशासी, श्री गुरु नागेशासी। नमः पार्वती पतये महादेव। आरतीसाठी सगळ्यांनी जागेवर उठून उभं राहा। शिव हर हर महादेव। जय भोले। जय भोले। आरती करू शंभु देवा, देवाधिदेव महादेवा। आरती करू शंभु देवा, देवाधिदेव महादेवा। आरती करो शंभु देवा, देवाधिदेव महादेवा। आरती करो शंभु देवा, देवाधिदेव महादेवा। जल भस्माने पूजा करूनी बेलवाहू चरणाला, पाहुणी आईसी भोरी भक्ती मनी शंभुदेव हसला। भक्ता तारणारा देव हा भोळा, त्याच्या सेवेत जन्म जावा। आरती करो शंभु देवा, देवाधिदेव महादेवा। आरती करो शंभु देवा, देवाधिदेव जय भोले। थोडा विकू द्या।
धूप दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला पाहुणे आईसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला दान देणारा सुखाचा झरा त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा हो शंख डमरू ताळ मृदंग वाजवू आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला कुमार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा हो कर्पूर गौरम करुणावतार संसार सार भुजगेंद्रहार सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि गुणातीत कान्तं परब्रह्म शान्तं सुविद्यादिदेवं भवानि सदा उमानाथमेशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामीष्टलिङ्गं महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिङ्गं नमामीष्टलिङ्गं कर्पूरगौरं करुणावतार संसार सारं भुजगेन्द्रहारो हर ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः स्थानि धर्माणि प्रतमानस्य न तेहनाकं महिमान् सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिव गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः इति मंत्रपुष्पांजलि समर्पयामि जय मंगलम जय नम पार्वतीपते शिव हर हर महादेव शिव महापुराण भगवान की पशुपतिनाथ महादेव की राणू भवानी माता की श्री संत रामेश्वरप्पा महाराज की सब संतन की हर हर